GR आणून द्या, 1 तासात आझाद मैदान आणि रात्री 9 वाजेपर्यंत संपूर्ण मुंबई शहरे खाली करून देतो. हे उद्गार होते गेल्या 5 दिवसांपासून आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या, उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे. तर GR म्हणजे असा कुठला कागद, अशी कुठली प्रणाली, अशी नेमकी कुठली गोष्ट की ज्यामुळे पाटील आपले आंदोलन मागे घेणार होते आणि त्यांनी ते घेतले देखील. GR म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्यूशन, म्हणजेच सरकारने जनतेसाठी व राज्यासाठी घेतलेला विकासात्मक निर्णय आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणजे GR होय. याचा अर्थ राज्य सरकारने जर एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला तर त्याचा शासकीय आदेश काढला जातो शासकीय प्रोसिजरद्वारे आणि त्यालाच गव्हर्नमेंट रेझोल्यूशन म्हणजेच शॉर्ट फॉर्ममध्ये GR असे म्हणतात. गव्हर्नमेंट रेझोल्यूशन हा एक अधिकृत शासकीय दस्तावेज असतो ज्याद्वारे शासन एखादा नवीन नियम, एखादे नवीन धोरण, एखादी नवीन योजना किंवा एखाद्या जुन्या योजनेत काहीतरी नवीन बदल जर या गोष्टी असतील तर त्याची मार्गदर्शक तत्वे या GRद्वारे सर्व खात्यांना कळविली जातात. कोणत्याही शासन विभागाला जर एखादी नवीन गोष्ट अंमलात आणायची असेल तर त्याचा GR काढणे ही कंपल्सरी बाब आहे. म्हणजेच एखादा कोणीतरी आपल्या इथे नेता आला आणि त्यांनी कोणती घोषणा केली आणि ती लागू झाली असे होत नाही मित्रांनो. त्यासाठी एक गव्हर्नमेंटची प्रोसिजर असते, त्यानुसारच गोष्टी घडतात आणि त्यानुसारच एखादी योजना किंवा एखादं कुठलेही शासन निर्णय हा त्या योजनेतूनच जाऊनच पूर्ण होतो. त्याशिवाय कोणी असं आलं आणि एखादी घोषणा केली की आम्ही महसूल विभाग, कृषी विभाग, अन्य कुठलाही विभाग अशी घोषणा करतोय, जोपर्यंत अधिकृतरित्या GR येत नाही तोपर्यंत त्याला मान्यता नसते. शासकीय आदेश म्हणजेच गव्हर्नमेंट रेझोल्यूशन म्हणजे GR. हा GR राज्यपालांच्या नावे आणि राज्यपालांच्या आदेशाने काढला जातो. शासकीय आदेशाला त्यामुळे कायदेशीर महत्त्व प्राप्त होते. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जातो आणि पुढील बैठकीत इतिवृत्त मंजूर झाल्यानंतरच संबंधित विभागाच्या खात्याकडे ती फाईल जाते. खात्याकडून कायदेशीर बाब आणि त्यानंतर सर्व कायदेशीर गोष्टी इंटॅक्ट आहे की नाही हे तपासले जाते. कारण काही वेळेस काय होतं की एखाद्या वेळेस एखादा GR सरकारने जर काढला तर त्याला कायदेशीररित्या कोणी चॅलेंज देखील करू शकतं आणि जर त्यामध्ये काहीतरी त्रुटी असतील तर कोर्टाकडून तो GR हा नामंजूर देखील करता येऊ शकतो. त्यामुळे त्या सर्व बाबी तपासून त्यानंतर वित्त विभागाकडे ती फाईल पाठवून वित्त विभागाच्या परवानगीने ती फाईल ही संबंधित खात्याच्या मंत्र्याकडे जाते. तर फाईलचा हा प्रवास कसा होतो ते आपण अगदी थोडक्यात समजून घेऊया. सरकारच्या एखाद्या विभागाला, उदाहरणार्थ सांगतोय कृषी विभाग, महसूल विभाग, वित्त विभाग, त्यानंतर उद्योग विभाग, असे अनेक विभाग आहेत. त्यापैकी जर कोणत्या विभागाला एखादा शासन निर्णय काढायचा असेल तर त्या खात्याच्या सचिवांकडून ती प्रोसेस केली जाते. ती प्रोसेस करत असताना कक्ष अधिकारी, उपसचिव यांच्याकडून सचिवांकडे ती फाईल जाते. सचिव ती फाईलवर आपला अभिप्राय नोंदवू शकतात. ही गोष्ट कंपल्सरी नाही आहे, जर त्यांना वाटलं तरच ते आपला अभिप्राय म्हणजे रिव्ह्यू किंवा आपलं काय मत आहे याविषयी ते नोंदवू शकतात. पण सहसा सचिव आपले मत हे नोंदवत नाही आणि ते राज्यमंत्र्यांकडे पाठवतात. आपणास आता एक नवीन गोष्ट अजून शिकायला मिळेल की प्रत्येक खात्याला 2 मंत्री असतात, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री. उदाहरणार्थ सांगतोय की गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्री, म्हणजेच गृहमंत्री कॅबिनेट मंत्री असतात आणि गृहराज्यमंत्री हे राज्यमंत्री असतात. शालेय मंत्री शालेय शिक्षण मंत्री, असेच शालेय शिक्षण राज्यमंत्री, असे प्रत्येक खात्यात 2 मंत्री असतात, कॅबिनेट मंत्री आणि त्यानंतर राज्यमंत्री. कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा हा उच्च समजला जातो. त्यामुळे सचिव ज्यावेळेस फाईल राज्यमंत्र्यांकडे पाठवतो त्यावेळेस राज्यमंत्र्यांना फक्त ती फाईल दाखवण्यात येते. त्यामध्ये कुठलाही बदल करण्याचा अधिकार हा राज्यमंत्र्यांकडे नसतो. कॅबिनेट मंत्र्यांकडे ती फाईल गेल्यानंतर जर वित्त विभागाने परवानगी दिली तर कॅबिनेट मंत्र्यांच्या संमतीने GR हा पारित होतो आणि सर्व खात्यांना त्याची माहिती कळविली जाते. थोडक्यात सांगायचं म्हणजे GR म्हणजे शासन निर्णय जो शासनाकडून काढला जातो आणि त्यातील सूचना व आदेश या सर्व विभागांसाठी बंधनकारक असतात. तर GR संबंधीच आपणास अजून काहीतरी माहिती असेल तर ती कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.